सुरुवातीला या घडीची अत्यंत महत्त्वाची आपल्या सगळ्यांसाठी बातमी आहे आणि ती म्हणजे गर्दीमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका उद्भवू शकतो असा इशारा जो आहे तो इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलाय। एक अत्यंत महत्त्वाचा सगळ्यांना सतर्क करणारा हा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेला आहे, कारण सध्या पर्यटन स्थळं असतील, तीर्थक्षेत्र असतील, या ठिकाणी पुन्हा एकदा लोकांची गर्दी वाढू लागल्याचं चित्र बघायला मिळतंय आणि त्यामुळे या वाढत्या गर्दीमुळे तिसरी लाट कोरोनाची येऊ शकते असं इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटलंय आणि तसा इशारा त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे नियमांचं पालन न करणं आपल्या सगळ्यांनाच महागात पडू शकतं। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरल्यानंतर नागरिकांनी पुन्हा एकदा आता नियमांना गांभीर्यानं न घेणं असं ठरवलंय। अनेक ठिकाणी आपण पर्यटन स्थळी आता होणारी गर्दी जर पाहिली तर बऱ्याच जणांच्या तोंडावर मास्क नसतो। सोशल डिस्टन्सिंगचा तर विचार करणंच लोकांनी सोडून दिलंय की काय असा विचार पडतोय आपल्याला। अनेक ठिकाणी धबधब्यांच्या ठिकाणी असेल, खूप साऱ्या निसर्गाच्या ठिकाणी आपल्या सगळ्यांनाच खरं तर जायला आवडतं आणि गेल्या 2 वर्षांचा आपण विचार केला, जसा कोरोना आला आपली लाईफस्टाईल, आपली जीवनशैली बदलली आहे। घरात बसून ज्यांना वर्क फ्रॉम होम आहे, घरात बसून नागरिकांना कंटाळा आलाय, सगळं मान्य आहे, कुणालाच असं जायबंदी केल्यासारखं आयुष्य जगायचं नाहीये, पण कोरोना अजूनही गेलेला नाहीये आणि कोरोनामुळे नंतर होणारा जो त्रास आहे, अनेकांचे मृत्यू ओढवलेले आहेत, कित्येक जणांच्या कुटुंबातलं आपलं जवळचं माणूस त्यांनी गमावलेला आहे कोरोनामुळे। अशामध्ये धोका कायम असताना नियम विसरणं हे आपल्यासाठीच महागात पडू शकतं आणि त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनने जो इशारा दिलाय तो गांभीर्यानं घेणं हे अत्यंत गरजेचं आहे। तर राज्यभरातल्या त्या ठिकाणचे आमचे प्रतिनिधी राज्यभरातली परिस्थिती काय आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे। सुरुवातीला आपण जाणार आहोत पुण्याला। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे पुण्याहून आपल्या सोबत आहेत आणि त्यासोबतच तुषार कोहळे देखील आमचे प्रतिनिधी नागपूरमधली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतील। सुरुवातीला पुण्यात काय चित्र आहे जाणून घेऊयात। वैभव, पुण्यामध्ये पुणेकर सध्या कसं फेस करतायत नियमांना ते सांगाल? पुणेकरांना नियम लक्षात आहेत का की ते विसरलेत आता हळूहळू कोरोनाची लाट दुसरी ओसरल्यामुळे? स्वाती, पुण्यातली परिस्थिती ही सर्वसाधारण पूर्वपदावर यावी अशीच आहे। बाजार उघडले, 4 वाजेपर्यंत दुकानांना परवानगी आहे, हॉटेल्स जी आहेत ती खुली झालेली आहेत, त्याच्यामुळे गर्दी जी आहे ती रोजचे व्यवहार जसे इतर वेळी सुरू असतात शहरामध्ये तशाच पद्धतीने रोजचे व्यवहार जे आहेत ते सुरू आहे। बाजारांमधली गर्दी जी आहे ती सकाळच्या सत्रात होते, 4 नंतर दुकानं जी आहेत ती बंद होतात, मात्र नागरिक बाहेर पडायचं काही सोडत नाहीत। वर्क फ्रॉम होम जरी असलं तरी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणावरती आणि या सगळ्याची धास्ती जी आहे ती तर खरं तर प्रशासनानं घेतली आहे। सातत्यानं प्रशासनाकडून हे रिपोर्टिंग केलं जातं आहे। मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील किंवा एकूण वरिष्ठ प्रशासन असेल या सगळ्यांना, कारण गर्दी जी आहे ती गर्दी काही आटोक्यात येण्याचं नाव घेत नाही। पर्यटन स्थळं आणि तीर्थक्षेत्रांचा विषय असेल तर तीर्थक्षेत्र ही बऱ्याच अंशी बंद आहेत, मात्र पर्यटन स्थळांवरती वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवूनही प्रशासनानं त्यांना फार यश येताना दिसत नाहीये। अगदी 5 ते 10 लाख रुपये दंड जो आहे तो सिंहगड पायथ्याला एका दिवसात गोळा केला गेला आहे रविवारी, मात्र तरीसुद्धा गर्दी जी आहे ती काही हटायचं नाव घेत नाही। लोक या ना त्या प्रकारे जिथं फारसं एक्सपोजर नाही आहे किंवा प्रशासन जिथं पोहोचत नाही अशा ठिकाणी का होईना पर्यटनासाठी बाहेर पडताना दिसतंय आणि त्याचाच परिणाम जो आहे तो रस्त्यांवरची गर्दी जी आहे ती काही कमी होत नाही। लोक मोठ्या प्रमाणावरती एकमेकांच्या संपर्कामध्ये येतात आणि जी भीती सातत्यानं व्यक्त केली जाते तिसऱ्या लाटेची ती खरंच येईल की काय अशी परिस्थिती होते। अनेकदा बाजारांमध्ये अत्यंत अनेक ठिकाणी, केवळ बाजारातच नाही, अनेक ठिकाणी जिथं जिथं लोक मोठ्या प्रमाणावरती एकत्र येतात तिथं सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला आपण पाहतो। अशी अनेक प्रकरणं घडतात, मात्र या सगळ्यांवरती कारवाईच्या नंतरही फार काही एकूण जागृती जी आहे ती लोकांच्या मनामध्ये येताना दिसत नाही किंवा गाफिलपणा जो आहे, बेफिकिरी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती दिसून येते। ही सगळी सततची अँझायटी जी त्यांची वाढली आहे, सतत घरात बसून किंवा सातत्यानं जे लॉकडाऊन आहे गेले 2 वर्ष, या सगळ्याची मानसिक स्थिती जी आहे
ती रिबेल होण्यामध्ये किंवा नियम धुडकावून लावण्यामध्ये लोकांची दिसून येते. वास्तविक वारंवार विनंती केली जाते प्रशासनाकडून सुद्धा. पुण्यामध्ये तर शनिवार रविवारची जी पर्यटन स्थळं जेवढी पर्यटन स्थळं आहेत या सगळ्या स्थळांवर जाण्यासाठी बंदी करण्यात आलेली आहे. लोणावळ्याचं भुशिड जिथं मोठ्या प्रमाणावरती गर्दी होते तिथंच केवळ प्रशासनाचं लक्ष आहे. मात्र अनेक अशी ठिकाणं आहेत जिथं प्रशासन पोहोचू शकत नाही किंवा एक्सप्लोअर करता येत नाही, प्रशासनाला जाता येत नाही तिथं. अशा ठिकाणी पर्यटक जात आहेत. संख्या कमी असेल तर अगदीच हरकत नसते. 2-5 नागरिकांमध्ये जर नव्या ठिकाणी लोक जाणार असतील तर प्रशासनाची हरकत नसते. मात्र जी कायमची नावाजलेली ठिकाणं आहेत, सिंहगड असेल किंवा राजगड असेल, त्यासोबतच लोणावळा, खंडाळा या परिसरामध्ये, जुन्नरच्या परिसरामध्ये नाणेघाट असेल, शिवनेरी असेल, अनेक अशी पुण्याच्या अवतीभोवतीची ठिकाणं आहेत जिथं शनिवार रविवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. खडकवासला धरणाचा परिसर असेल, भुशी डॅम असेल, असे अनेक, तुंग तिकोण्यासारखी, लोहगड, विसापूरसारखे किल्ले आहेत जिथं मोठ्या प्रमाणावरती गर्दी होताना दिसते. भंडारा किंवा घोरवडेश्वराचा डोंगर आहे जिथं दर शनिवार रविवारी किमान 5,000 लोक जी आहेत ती येत आहेत. ही सगळी ठिकाणं जी आहेत ही तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारी ठिकाणं आहेत. प्रशासनाकडून सातत्यानं प्रयत्न केला जातो. मात्र 2 ते 3 जणांच्या टीममध्ये इतक्या 5,000 नागरिकांना कन्फ्रंट करणं हे प्रशासनालाही शक्य नाही. शक्य होईल तेवढ्या नागरिकांच्या गाड्या अडवून त्यांच्याकडून दंड जो आहे तो वसूल केला जातो. मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये अनेकदा लोकांची अशी मानसिकता दिसते ज्यांची क्रयशक्ती किंवा ज्यांची देण्याची क्षमता आहे ते दंड देऊ पण बाहेर पडूच, अशा मानसिकतेमध्ये सुद्धा लोक जी आहेत ती दिसून येतात. त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीवर एकूण मात कशी करणार याला स्वतःचा सद्सद्विवेक जागा ठेवावा लागेल. अन्यथा तिसरी लाट ज्या पद्धतीने इंडियन मेडिकल असोसिएशननं सूचना दिली आहे किंवा सचेत केलं आहे आपल्याला, त्यानुसार ही तिसरी लाट आणि तिचा वेग हे सगळं काही आटोक्याच्या बाहेर जाऊ शकतं, आवरण्याच्याही बाहेर जाऊ शकतं आणि भीषण परिस्थिती ओढवू शकते. अशी जी तिसऱ्या लाटेबद्दलची शक्यता व्यक्त केली जाते तिच्यामुळे चिंता जी आहे ती मात्र नक्की वाढते. स्वाती. खरंय वैभव, असं सोबत राहा, पुण्यातली अपडेट अशी जाणून घेत राहू. आता अहमदनगरमध्ये काय चित्र आहे ते आपण बघायला जाणार आहोत. हरीश दिमोटे नगरमधून जोडले गेलेले आहेत. हरीश, नगरकर काय, तर नगरला देखील जाणार आहोत, हरीश दिमोटे असतील. पण त्याआधी आपण नागपूरला जाऊयात. नागपूरमध्ये काय चित्र आहे हे सांगण्यासाठी तुषार कोहळे आपल्यासोबत आहेत. तुषार, नागपूरकरांचं काय म्हणणं आहे? नागपूरकर नियम विसरलेत का नागपूरकरांच्या लक्षात आहेत नियम? आणि सध्या नागपूरमधलं काय चित्र, तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारं चित्र नागपूरमध्ये बघायला मिळतंय का? एक गोष्ट महत्त्वाची आहे की IMAने जो इशारा दिला, कारण की IMA मध्ये तज्ज्ञ लोक आहे आणि जो 1.5 वर्षामध्ये कोरोना संदर्भात एक ट्रेंड जागतिक स्तरावर पाहायला मिळाला. म्हणजे पहिल्या लाटेमध्ये जो ट्रेंड असेल किंवा दुसऱ्या लाटेमध्ये जो ट्रेंड असेल जो जागतिक स्तरावर आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मग ते लाट भारतामध्ये येते. त्याच संदर्भात IMAने आपलं मत व्यक्त केलेलं आहे, कारण की तिसऱ्या लाटेसंदर्भात युरोपामध्ये सुरुवात झालेली आहे आणि साधारण पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये जो एक बिहेवियर कोरोनाचा राहिला त्यामुळे एक भाकीत IMAकडनं वर्तवलं जात आहे. आणि IMAने जे काही मत व्यक्त केलं ते वेगवेगळ्या जागतिक स्तरावरचे जे रिसर्च आले त्या रिसर्चच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. आणि जर का तुम्ही आपल्या भारतामध्ये विचार करायचा झालं तर भारतामध्ये रोज जे कोरोनाचे रुग्ण निघतात त्याच्यातले 50% रुग्ण फक्त 2 राज्यातले, एक केरळ आणि महाराष्ट्र. हे दोन्ही राज्य पर्यटनासाठी अत्यंत अग्रेसर राज्य मानले जातात आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे येतात. आणि त्यामुळे हे केंद्र, जे पर्यटन केंद्र हे संक्रमणाचं केंद्र बनतं. हे याचं भीती IMAला आहे, कारण की पहिल्या 2 लाटेमध्ये हे संक्रमणाचे केंद्र बनलेले होते. त्यामुळेच IMAने भीती व्यक्त केलेली आहे. सध्या मी नागपूरच्या फुटाळा तलाव येथे आहे. तर का फुटाळा तलावाचं जर का तुम्ही हे दृश्य माझ्या पाठीमागचं बघितलं तर आता सध्या दुपारची वेळ आहे त्यामुळे गर्दी इथे कमी आहे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की सायंकाळच्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये इथे गर्दी पाहायला मिळते. लोक जेव्हा इथे येतात आपण बघू शकतो की कॅमेरा गेला की लोक पलटून जातात. म्हणजे एक तर त्यांच्या ना चेहऱ्यावर मास्क असते ना इथे सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जातात. ही स्थिती विदर्भातल्या सर्व पर्यटन स्थळावर पाहायला मिळेल. तुम्ही जर का चिखलदरा घ्या, ताडोबा घ्या, पेंच व्याघ्र प्रकल्प घ्या किंवा रामटेक घ्या, या सर्व ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर एकंदरीत हे सर्व चित्र नागपूरमध्ये पाहायला मिळतं. आणि याचमुळे IMAने भाकीत व्यक्त केलं की युरोपामध्ये ज्या प्रकारे तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली, आपण बघितलं की इस्रायल हे असं देश होतं त्यांनी स्वतःला कोरोनामुक्त जाहीर केलं होतं. असं असताना देखील इस्रायलमध्ये नवीन कोरोनाचे रुग्ण सापडायला लागले. त्यामुळे आज जरी भारतामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये परिस्थिती नियंत्रणामध्ये दिसत असली तर याचा अर्थ असा नाही की कोरोना पूर्णपणे संपलेला आहे. जर का तुम्ही विदर्भाचा विचार करायचं गेलं तर मागच्या 24 तासामध्ये विदर्भामध्ये 88 रुग्ण निघाले. म्हणजे ही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणामध्ये आहे. त्यावरनं तुम्हाला असं लक्षात येतं की जरी कोरोना संदर्भात परिस्थिती नियंत्रणामध्ये दिसत असली तरी याचा अर्थ असा नाही की लोकांनी जर का नियमाचं पालन केलं नाही, मास्क घातलं नाही तर
ही तिसरी लाट यायला वेळ लागणार नाही. आणि त्यामुळेच IMAने हे सर्व भाकीत किंवा एक भीती व्यक्त केली. जगामध्ये वेगवेगळे रिपोर्ट आले. जर का तुम्ही या संपूर्ण रिसर्च रिपोर्टबद्दल विचार करायचा झाला तर जे इंग्लंडचं मेडिकल काउन्सिल आहे त्यांचे एक रिपोर्ट असेल किंवा डेन्मार्कमधलं जे रिपोर्ट असेल किंवा कतारमध्ये रिपोर्ट जे काही आले पब्लिश झाले त्या सर्व रिपोर्टमध्ये एक गोष्ट पाहायला मिळाली की तिसरी लाटेची हळूहळू सुरुवात होत आहे. म्हणजे ज्या तिसऱ्या लाटेचं भाकीत व्यक्त केलं जात आहे त्या भाकितामध्ये ही गोष्ट सांगितली की डेल्टा प्लस असेल किंवा आता नवीन व्हेरियंट आपल्याला ऑस्ट्रेलियामध्ये पाहायला मिळतो, ब्राझीलमध्ये एक नवीन वेगळा व्हेरियंट पाहायला मिळतो. म्हणजे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे व्हेरियंट आहे आणि वेगवेगळे व्हेरियंट एका देशात तर दुसऱ्या देशात पसरायला वेळ लागत नाही. त्यामुळे IMAने जे काही मत व्यक्त केलं ते निश्चितच त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यामुळे सरकार असो, प्रशासन असो किंवा नागरिक असो या सर्वांना या संपूर्ण घटनेला गांभीर्याने घ्यायची गरज आहे आणि आपल्या वागणुकीमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. पर्यटन स्थळं असो किंवा सार्वजनिक ठिकाणं असो, कुठे पण वावरताना आपण कोविड नियमाचं जर का पालन केलं तर निश्चितच आपण यावर नियंत्रण मिळू शकतो. अगदी बरोबर. अगदी तुषार, नागपूरमधली अपडेट अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त आता टास्क फोर्सचे सदस्य उदय कुलकर्णी सर देखील जोडले गेलेले आहेत. उदय सर, स्वागत आपल्या न्यूज 18 लोकमतमध्ये. सातत्यानं आपण आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करत असतात. उदय सर, एकूणच आता आपण पाहिलं इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील तिसऱ्या लाटेसंदर्भातला इशारा दिलाय नागरिकांना आणि तो इशारा पाहता मग आता टास्क फोर्सने एकूणच काय तयारी सुरू केली आहे? आपल्या सर्व दर्शकांना सगळ्यात पहिल्यांदा मी असं सांगू इच्छितो की जे बाहेरून तुमच्यावरती ज्याला आपण म्हणतो नियम लावले जात आहेत, दंड लावले जात आहेत, त्याच्याबरोबरही प्रयत्न केला जातोय की तुम्हाला इशारा द्यायचा की थर्ड वेव्ह त्या ठिकाणी येण्याचे चान्सेस आहेत. या सगळ्याच्या बरोबरीने एक गोष्ट जी आम्ही टास्क फोर्स मध्ये या ठिकाणी बघतोय ती म्हणजे लोकांची मानसिकता. भारताने मोठ्या प्रमाणातली युद्ध, जसं पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध हे आपल्या भूमीवरती लढलं गेलं नाहीये. युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये ही युद्ध 3-3, 4-4 वर्ष त्यांनी सातत्याने बघितल्यामुळे त्यांना निर्बंधांची इतक्या दिवसांची सवय आहे. आपल्या लोकांना निर्बंधांची इतक्या मोठ्या प्रमाणात सवय नसल्यामुळे कदाचित आपला एवढा लगेचच्या लगेच संयम निघून जातोय. म्हणजे एक 10-15 दिवसापेक्षा जास्त दिवस आपण घरामध्ये बसणं हे आपल्यासाठी जी शिक्षा किंवा माझ्या स्वातंत्र्यावरती त्या ठिकाणी बंधन आल्यासारखं अमेरिकेत याच पद्धतीने झालं होतं की आम्हाला मास्क नको, ही चळवळ तिथे झाली आणि मग त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे पहिली लाट जी आली त्याच्यामध्ये 4 ते 5 लाख लोकांना जीव गमवावा लागला. आपल्याला त्याचा लक्षात घेण्याचा अर्थ असा आहे की संयम हे आतून फुलून स्वतः त्याचं पालन केलं गेलं पाहिजे. किती बाहेरून दंड लावून त्या ठिकाणी तुम्हाला निर्बंध पाळायला सांगण्यापेक्षा सुद्धा आपण जे आज लोकमतनी जी आता न्यूज 18नी जी चळवळ चालू केली की लोकांचं जागरण, आपण जागरण करतोय की अरे तुम्ही हे अशा पद्धतीने केलं तर तुम्हाला त्रास होणार नाहीये. याची जास्त आज आवश्यकता आहे की लोकांना आतून महत्व पटलं पाहिजे. बाहेरच्या त्या ठिकाणी गेल्यानंतर मला दंड लागेल याच्यासाठी नाही, तर मी बाहेर जाताना कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, त्याला आता कॅब असा शॉर्ट फॉर्म आलेला आहे. त्याच्याबरोबर बांगलादेशमध्ये त्यांनी काय चळवळ सुरू केली आहे की सगळ्यांना फ्री मास्क वाटप. म्हणजे जर समजा बाहेर कोणाला जायचं असेल मास्क त्याला देऊन टाका, तो मास्क लावूनच बाहेर फिरला पाहिजे. या काही गोष्टी आहेत यांची आपल्याला कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आणि त्याच्या बरोबरीने स्वतः स्वयंशिस्त या गोष्टी जर समजा केल्या तर आता आपण बघितलंय की युरोप मध्ये आता फुटबॉलची मॅच झाले, 40 ते 50 लोक त्या ठिकाणी एका वेळी जमू शकले. त्याचं कारण गेली 1.5 वर्ष त्यांनी हे नियम सातत्याने सोशल डिस्टन्सिंग पासून, मास्क पासून, सॅनिटायझेशन पासून सगळे नियम त्यांनी इतके दिवस सातत्याने पाळलेत आणि त्यामुळे आज ते त्या ठिकाणी एकत्र अशा पद्धतीने येऊ शकलेत. आपल्याला जर कुंभमेळ्यामध्ये जायचं आहे, आपल्याला जर समजा कुठेही या पर्यटन स्थळांवरती जायचंय, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचे हे स्वयंशिस्तीचे नियम आतून फुलून यायला पाहिजेत. दंड तुम्ही लावून त्या ठिकाणी अंड बाहेरून जर समजा फोडलं तर त्याचं ऑमलेट करता येतं, त्याच्यातनं तुम्हाला कोंबडी येत नाही. कोंबडीसाठी आतून ती उष्णता निर्माण व्हावी लागते. तसं आपल्याला जर समजा या कोविड मधनं बाहेर पडायचं असेल तर स्वयंस्फूर्ती आतून लोकांना स्वतःहून वाटलं पाहिजे की मी बाहेर जाताना मास्क लावला पाहिजे, बाहेर जाताना मी अंतर पाळलं पाहिजे, बाहेरून आल्यानंतर मी गरम पाण्याची वाफ घेतली पाहिजे, माझे हात नीटपणाने सॅनिटाईज केले पाहिजेत, खाण्यापिण्यामध्ये मला हलका आहार घ्यायला पाहिजे. हे सगळं जर समजा आतून फुललं लोकांचं आणि हे मला 1 दिवस नाही, 2 दिवस नाही तर कदाचित तिसरी लाट येईल. त्या ठिकाणी डेल्टा प्लसच्या जागी लॅम्बडा असेल, कॅपा असेल, आणखीन काहीतरी नावाने त्या ठिकाणी तो व्हायरस असेल. तो आपल्याला शरीरामध्ये प्रवेश करताना केवळ श्वासावाटे नाही तर आपल्या अन्नावाटे, आपल्या पाण्यावाटे आपल्या पोटात जाणार आहे. आपल्याला पोटाला त्या ठिकाणी दुखणं देईल, उलटीसारखे किंवा जुलाबासारखी लक्षणं आता ही तिसऱ्या लाटेमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यावेळी मग कदाचित RT-PCR तुमची जी टेस्ट आहे ती निष्प्रभ होऊन
तुम्हाला जी लाट येईल त्याच्यामध्ये लहान मुलं आणि त्याचबरोबर मध्यम वयातली माणसं सुद्धा मोठ्या प्रमाणात याच्यात बळी पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर 50 ते 80 लाखापर्यंत लोकांना याची बाधा होण्याची शक्यता आहे. थर्ड वेव्ह येणारच आहे. पण तिचा जोर कमी करण्यासाठी सर्व संघटना आज प्रयत्न करतायत. कारण आता ज्या पद्धतीने आपण वागतोय आणि त्याचप्रमाणे जे बाहेरच्या परिस्थितीमधले बदल आहेत, व्हायरस स्वतःमध्ये बदल करतोय पुढच्या लाटेच्यासाठी, या सगळ्याचा विचार केला तर जर आपण सावध आतून झालो नाही, आपण केवळ बाहेर जाताना नाही तर घरामध्ये सुद्धा स्वतःची जी प्रतिकार शक्ती आहे त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, बरोबर. तर तुम्हाला स्वतःला वाचवण्यासाठी बाहेरचा कुठलाही डॉक्टर उपयोगी पडत नाही, कुठल्याही त्या ठिकाणचे सामाजिक संस्था उपयोगी पडत नाही, सरकार उपयोगी पडत नाही. वॅक्सिनेशन जे आहे ते तुम्ही योग्य पद्धतीने करून घ्यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींच्याकडे जर समजा लोकांनी स्वतःहून इंटरेस्ट घेऊन, स्वतःहून त्या ठिकाणी पुढाकार घेऊन जर समजा या गोष्टी केल्या नाहीत, तर तिसऱ्या लाटेमध्ये हानी जास्त होण्याची शक्यता आहे. याच्याकडेच आता IMA सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला लक्ष वेधलेलं आहे. वेगवेगळ्या वैद्यकीय संघटना, निमा असू दे, आयुर्वेदातल्या काही बाकीच्या संघटना असू देत, होमिओपॅथीच्या संघटना असू देत, या सगळ्यांचं तुमच्याकडे आज केवळ एकच मागणं आहे, स्वयंशिस्त, स्वयंशिस्त आणि स्वयंशिस्त. तर त्याच्याकडे आपल्याला लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. खरं. उदय सर, आणखीन काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. याच अनुषंगानं एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा तुमच्याकडे येणार आहे मी. सोबतच आपले राज्यभरातले रिपोर्टर्स देखील, प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्या ठिकाणची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यांच्याकडून देखील माहिती जाणून घेणार आहोत आणि अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत.